हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. संध्याकाळची वेळ आहे आणि किती सुंदर दिसतंय बघा. उन्हाळा सुरू झाला की हे जे आहे ना हे खूप छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये एक वेगळाच नजारा असतो, पावसाळ्यामध्ये एक वेगळाच नजारा असतो. खूप छान वाटतं. आणि तुम्ही मला नेहमी म्हणता की रेसिपी शेअर करत जा म्हणून. तर मी आज एक चॉकलेट पुडिंगची एक सिम्पल रेसिपी आहे, पण माझ्या मुलांना खूप आवडतं. त्यामुळे मला असं वाटलं की बऱ्याच लेडीज अशा आहेत की ज्यांना मुलं आहेत, तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, हे बिलकुल पण हेल्दी नाही आहे. त्यामुळं हे कधीतरीच मुलांना देण्यासारखी रेसिपी आहे. हेल्दी रेसिपी म्हणून बिलकुल याच्याकडे बघू नका. एका पातेल्यामध्ये मी 2 कप दूध घेतलं आहे, 3/4 कप मी साखर घेतली आहे आणि अर्धा कप मी कोको पावडर घेते आहे. हे आपल्याला ना ज्या कपनी आपण घेतो त्याच कपनी सगळं, एकाच कपनी सगळं मेजर करायचं. आता समोर जो कप दिसतोय त्यानेच मी 2 कप दूध घेतलं आहे. त्याचमध्ये 3/4 साखर आणि अर्धा कप आता कोको पावडर मी घेते. आता हे जे सगळं आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे गॅसवर ठेवायचं नाही आहे, खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर काही वेळेला कोको पावडरमध्ये थोडेशा अशा गाठी असल्यासारखे असतात, तर त्यावेळेला तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल कोको पावडर जी आहे ती. त्यामुळे लम्स होत नाहीत आणि मग इझिली सगळ्या गोष्टी होतात. तर हे आपल्याला छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मिक्स करतो त्यावेळेला बिलकुल पण गॅस चालू ठेवायचा नाही आहे. आणि शक्यतो म्हणजे जे पण तुम्ही पातेलं घ्या, जे पण काही टोप घ्या, त्याचा जो बूड आहे तो जाड असावा असं घ्या, जेणेकरून गॅसवर जेव्हा आपण ठेवू तेव्हा खालची बाजू जी आहे ती लागणार नाही. एकदम मस्त, एकही लम्स त्यामध्ये राहायला नाही पाहिजे असं इतकं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मी 2 चमचे मैदा टाकते आहे. तुम्ही रागीचं पीठ पण टाकू शकता, पण गव्हाचं पीठ नाही टाकू शकत, कारण रागीचं पीठ म्हणजे नाचणीचं पीठ आणि मैदा जो असतो तो एकदम काय बोलतात, तो एकदम चिकट चिकट असतो. तर ते आपल्याला थिकनेससाठी आपल्याला बरं पडतं. हे चॉकलेट गिनाश मी बनवते, तर त्याच्यासाठी आपल्याला थिकनेससाठी ते बरं पडतं. तर ह्या दोन्हीतलं तुम्ही काही यूज करू शकता. मी मैदाच यूज करते. आणि परत एकदा मैदा पण एकदम छान त्या सगळ्या याच्यामध्ये ना छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हे मिक्स करून झालं सगळं की गॅसवर ठेवायचं आहे. गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं आहे. आपल्याला एक थिक चॉकलेटचं जे गिनाश असतं ते आपल्याला बनवायचं आहे. त्यामुळं कंटिन्युअस हलवत राहायचं. जर तुम्ही हलवलं नाही तर मात्र ते खाली चिकटणार आणि मग त्याची जी चव आहे ती बदलते. आता हे ऑलमोस्ट रेडी आहे. याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, पण गॅस बंद करायच्या आधी 1 मिनिट आधी आपल्याला तूप घालायचं आहे त्यामध्ये, आणि ते तूप मेल्ट होत आलं की मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे. त्यावेळेला त्याची जी कन्सिस्टन्सी असेल किंवा जो थिकनेस असेल तोच आपल्याला चॉकलेट पुडिंगसाठी लागणार आहे. त्यामुळं ते बंद कधी करायचं हे बरोबर लक्षात घ्या, काय कन्सिस्टन्सी असली पाहिजे. 1 मिनिट आधी फक्त बंद करायच्या घालायचं. तूप थोडंसं त्यामध्ये राहिलं ना विरघळायचं की गॅस जो आहे तो बंद करून टाकायचा. आता आपण बेसिक पार्टकडे जाऊया. मी इथं युनिबिकचं फ्रूट अँड नट कुकीज यूज करते. तुम्ही कोणतंही बिस्किट यूज करू शकता. डायजेस्टिव्ह बिस्किट यूज करू शकता किंवा मारीचं बिस्किट यूज करू शकता किंवा शुगर फ्री कुठलंही बिस्किट तुम्ही यूज करू शकता. यामध्ये मी हे माझ्याकडे आत्ता जे अवेलेबल आहे ते यूज करते. तर हे जे बिस्किट्स आहेत ते काय करायचं, आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये डिप करून आपल्याला लेयर द्यायचं आहे त्या बिस्किटचा, जसा मी आत्ता इथं देईन तसा. त्यानंतर जे आपण चॉकलेट सिरप बनवलं आहे त्याचा एक लेयर द्यायचा आणि हे भरपूर घालायचं, कारण याचीच सगळी टेस्ट असते. नाही तर मग बिस्किटाची काय नॉर्मल बिस्किट खाल्ल्यासारखं टेस्ट येईल. सो याचा जो लेयर आहे तो भरपूर एकदम द्यायचा. त्यानंतर मी यामध्ये चोको चिप्स ॲड करते आहे. चोको चिप्स ऑप्शनल आहे, असं नाही की घालायलाच पाहिजे, पण मला खूप आवडतात म्हणून मग मी चोको चिप्स पण घातले. अशा पद्धतीनं मी पूर्ण असा हा जो बाउल आहे तो पूर्ण भरून घेतला की एक लेयर बिस्किट, एक लेयर चॉकलेट सिरप, त्याच्यामध्ये चोको चिप्स असं. आणि आता काही 2 बिस्किटं ना मी अशी चुरून घेते आणि ती चुरलेली बिस्किट आता मी याच्यावरून टाकणार आहे. हे गार्निशिंगसाठी आपण करू शकतो, असं काय मॅन्डेटरी नाही आहे, पण मुलांना ते छान केकचा फील येतो आहे. ॲक्च्युली हे आहे चॉकलेट पुडिंग, पण मुलं केक म्हणून खातात.
आणि लास्टमध्ये मी चोको चिप्स ॲड करते आहे, पुन्हा एकदा एक लेयर देते आहे. मला खूप आवडतात त्यामुळे मी जास्त त्यामध्ये ॲड करते. तुम्ही फक्त इथे वरच्या बाजूला केलं तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालेल. आता हे अजून रेडी नाही झालं आहे, हे आता आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे ऑलमोस्ट 4 ते 5 तासांसाठी. आणि त्याचा जो आत्ताचा जो लुक आहे तो असा येणार आणि 4-5 तासांनी ते खूप सुंदर होणार आणि त्यावेळी आपण ते खाऊ शकतो. त्यानंतर सकाळची जी कामं होती ती सगळी पेंडिंग होती, कारण सकाळचा व्लॉग तुम्ही बघितला होता, एकदम लेझी संडे माझा होता. तर ती कामं सगळी पेंडिंग होती ती आता करून घेते. तुम्हाला माहिती झालं असेल आत्तापर्यंत की मी संडेला आणि थर्सडेला बेडशीट जे आहे ते चेंज करते. तर इथं पिलो कवर जे आहे ते घालून घेते. बेडशीट व्यवस्थित मी घालून घेतलेली आणि रात्रीचे 7:30 पावणे 8 होतात साधारणपणे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे पुडिंग जे आहे ते ऑलमोस्ट 4 ते 5 तासांसाठी ठेवायचं असतं, पण अकिरा विरूला नव्हता पेशन्स बिलकुल पण, आणि जेवलो आम्ही आणि त्यांनी 1 तासातच काढायला लावलं. आता ते झालेलं आहे आईस्क्रीम, प्रॉपर पुडिंग असं झालेलं नाही, पण ते खूप मागं लागले दे 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 म्हणून मी त्यांना दिलं. टेस्टमध्ये नक्कीच चेंज होतो, कारण जेव्हा ते प्रॉपर केकसारखं होतं त्यावेळेला ते छान लागतं, अदरवाईज नाही लागत. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये आता तुम्हाला दाखवते. आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटते आहे आणि माझी मेड जी आहे ती येणार नाहीये. अकिरा युद्धवीरला सोडून आले, नवाबला फिरवून आले आणि त्यानंतर झाडून घेते. पुसून वगैरे काही आज घेणार नाही, कारण ती काल संध्याकाळी आली होती 5-5:30 वाजता झाडाला पुसायला. सो घर तसं स्वच्छ होतं, पण अकिरा युद्धवीर संध्याकाळी खेळले आणि त्यानंतर मी झाडू मारला नव्हता रात्री, तर त्यामुळं थोडीशी इथं जे आहे तो तुम्हाला घाण किंवा दिसती अशी जी कचरा जो आहे तो एकदा साफ केला की मग घर पूर्ण साफ होऊन जाईल. संध्याकाळी वाटलं तर मग मात्र मी पुन्हा एकदा झाडून पुसून घेईन. अकिराला घेऊन आले आणि येता येता कुठे गेलं दाखवते. येता येता हे घेऊन आले. आणखी एक झाड आणलं, बेडरूमसाठी ॲक्च्युली आणलं होतं, पण ते हँग करायचं जे ते तिथं हँगच होत नाही आहे. तर बघू आता इकडे तिकडेच कुठेतरी ठेवायला लागणार आहे. आणि मला काय माहिती खूप छान वाटतं की झाडं वगैरे मी आणते लावते वगैरे. आणि आज एक मजाच झाली. आज म्हणजे गेले 2 दिवस ही मजा होती आहे. नवाबला मी फिरवायला घेऊन जाते. तर परवा एक कुत्रा आहे, नवीनच दिसतोय तो, इथं नव्हता कधी. तर तो कुत्रा आहे ना, तर त्यानं नवाबवर प्रॉपर म्हणजे असा अटॅक करण्याचा प्रयत्न केला, भुंकला, जवळ येत होता अक्षर असा वगैरे. तर नवाब पण ॲग्रेसिव्ह आहे, म्हणजे मुळात ती ब्रीड पण ॲग्रेसिव्ह आहे, नवाब ॲग्रेसिव्ह आहे. तरी आम्ही त्याला घरात मोकळं सोडतो आणि एकदम फ्रेंडली त्याच्याशी वागतो, म्हणून त्याचं ॲग्रेशन थोडं कमी आहे. पण अदरवाईज बाहेरच्यांच्या बाबतीत किंवा नवीन कोण आलं तर त्यांच्या बाबतीत तो ॲग्रेसिव्हली वागतो, बऱ्याचदा चावतो पण, म्हणजे आहे तो ॲग्रेसिव्ह, ब्रीडच त्याची ॲग्रेसिव्ह आहे. तर नवाब पण म्हणजे जेव्हा रस्त्यावरची कुत्रे अटॅक करतात तेव्हा घरातले जे आपले असतात ते कधी अटॅक बॅक करत नाहीत, ते घाबरतात. नवाब पण करायला लागला अटॅक, तर मग मी ओढलं त्या कुत्र्याला हाडतोड वगैरे केलं, दगड उचलला आणि मासा पकडल्यानंतर तो कुत्रा पळून गेला. काल मी काय केलं, काठी घेऊन गेले. माझी काठी बघून तो आलाच नाही, लगेच पळून गेला रस्ता बदलून. तर आज परत मी तरी पण काठी घेऊन गेले की सेफर साईड काठी पाहिजे, की म्हणजे तो येणार नाही परत अशा हेतून. तर आज तो लपून बसला होता एका गाडीखाली आणि मे बी त्याला अशी सवय नाही की असं घरातलं एखादं कुत्रं त्याला खुन्नस देईल वगैरे किंवा त्याच्यावर अटॅक बॅक करेल वगैरे. तर मी काठी घेऊन गेलो आणि तो गाडीखाली लपून बसलेला आणि तो पाठवून आला आणि नवाबच्या अंगावर डायरेक्ट. मी त्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये काठी घातली तरी तो म्हणजे ऐकतच नव्हता, की वाजवू नको, तिथं आवाज खूप जास्त कॅप्चर होतोय. तर तो ऐकतच नव्हता. म्हणजे असं झालेलं की आता तो नवाबला पकडणारच आणि नवाब पण ऐकत नाही. मी एका हाताने खेचतीये तरी बरं, मी मोबाईल आणि चावी वगैरे सगळं खिशामध्ये ठेवलं होतं. मी एका हाताने नवाबची डिश खेचतीये का तर तो त्याच्या जास्त अंगावर गेला आणि नवाबला त्यानं चावलंच तर, कारण एवढी पण सवय नवाबला नाही की कुत्र्यांना जाऊन अटॅक करायचं वगैरे, माणसांवर तो करू शकतो. आणि त्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये मी ती काठी घातली. त्याच्या डोक्यात काठी घातल्यानंतर पण तो कुत्रा अटॅक नवाबवर करतोच आहे. मग 2-3 मुलं होती, एक कॉलेजच्या लेवलची म्हणजे मोठी मुलं होती, ती आली आणि त्यांनी सरळ त्या कुत्र्याला दगडं मारायला सुरुवात केली. आणि मग तो कुत्रा बाबा शांत झाला, म्हणजे निघून गेला तिकडून. आता मला इतकी भीती वाटते. आता आज संध्याकाळचा एक प्रॉब्लेम आहे, कारण अभिषेक उशिरा येईल. तर आज संध्याकाळी मी त्याला दुसरीकडे नेऊन फिरवायला, आणि उद्या मात्र अभिषेक असेल त्यावेळी अभिषेकला पाठवेन.
मग अभिषेक बरोबर त्या कुत्र्याला मारेल. कारण मला अशी भीती वाटायला लागली की हा नवाबवर अटॅक करतो, मला पण चावेल की काय. इतकं भयानक होतं ना ते सगळं, खूप भयानक. म्हणजे मला घरी आल्यानंतर मी एक 10 मिनटं शांत बसले, असे हात वगैरे माझे सगळे लाल झाले होते. त्यामुळे मी काही शूट केलं नाही. त्यानंतर खूप मला भीती वाटली की नवाबला जरी चावलं असतं तरीसुद्धा खूप हे. मग त्याचं आणि एक प्लस पॉईंट हा झाला की नवाबची जी स्किन आहे किंवा जे त्याचं प्रॉपर जिथून अंग सुरू होतं ते खूप आतमध्ये आणि त्याचे केस खूप बाहेर आहेत. तर त्या कुत्र्याला मे बी अंदाज आला नाही, म्हणजे तो असा इकडे पकडला असेल त्यांनी आणि नवाबची स्किन एकदम अशी पुढे आतमध्ये होती केसाळ असल्यामुळं तो. मग ते सगळं मी एकदम चेक केलं, सगळं व्यवस्थित बसून की चुकून लागलं आहे कुठे की काय, वॅक्सिन वगैरे ह्या सगळ्यासाठी. पण नाही काय झालं तरी स्टील मी एकदा अभिषेक आला की घेऊन जाईल त्याला डॉक्टरकडे. कारण मी तर चेक केलं पण डॉक्टरांनी एकदा चेक केलेलं बरं. कारण तो जर कुत्रा पिसाळा असेल तर याला आणि काय व्हायचं आणि हा आम्हाला चावायला लागायचा. तर अशी मजा झाली आज आणि मी जाम घाबरले खरंच. म्हणजे मी अशी फक्त अकिरा बाबतीत घाबरते, त्यांना काही झालं किंवा काय तर. पण अशी बाकी कुठल्याही बाबतीमध्ये मी कधी नाही घाबरत. मी खूप स्ट्रॉंग राहते. माझ्या स्वतःच्या बाबतीत असेल, मम्मीच्या असेल, भावाच्या असेल किंवा आणि कोणाच्या असेल, अभिषेकच्या असेल, मी एक स्ट्रॉंग माझी बाजूच दिसत असते नेहमी, अकिरा सोडलं तर. पण आज नवाबच्या बाबतीत खरंच मला खूप भीती वाटली. मे बी त्याला असं आपलं घरातलं बाळच आपण मानतो त्यामुळे असेल. खूप घाबरले मी, खूप म्हणजे खूपच घाबरले. पण नाही, तो आता ओके आहे. म्हणजे घरी आल्यानंतर पण जिथं त्याला असं थोडंसं त्या कुत्र्यानं हे करायचा प्रयत्न केला होता तिथं त्यानं असं लक्ष पण दिलं नाही. मी जेव्हा चेक करत होते तेव्हा पण आरामात होता आहे. म्हणजे तरी पण मी दाखवून घेईन उद्या. तर तुमच्याकडे पण पेट असेल, असे काही एक्सपिरियन्स असतील तर माझ्यासोबत शेअर करा. आणि पेट जे असतं ना ते एका पॉईंटनंतर म्हणजे आपल्या घरचा मेंबरच होऊन जातं. किती म्हणजे त्याला काही झालं तर आपल्याला नाही सहन होत. एकदा असं झालं होतं ना की नवाबला आम्ही सोडून गेलो होतो, तो घरातच बसतो. त्याला 5 तास एका ठिकाणी म्हणजे घरामध्ये बसायची सवय आहे आमच्याशिवाय. ती आम्ही त्याला सवय लावलीच आहे. कारण आम्ही महिन्यातून एकदा बाहेर जेवायला वगैरे जातो, तर तेवढा वेळ हा जातोच. तर 5 तास तो आरामात बसतो. नंतर मग तो भुंकायला वगैरे लागतो. मग सगळे फॅन वगैरे चालू करून गेले होते. 2 वाजता गेले होते आणि प्लॅन हा होता की 6पर्यंत परत येईल. पण जिथे आम्ही गेलो होतो तिथे आम्हाला इतका वेळ झाला आणि त्यावेळी लवकर अंधार पडत होता. तर आम्हाला यायला 7, 7:15 झाले आणि मी लाईट नव्हती लावली. तर घरामध्ये पूर्ण अंधार. नवाब आला तर त्याला तेव्हा बांधून जायला लागायचं नाही, कारण तेव्हा तो शिशू असले प्रकार करायचा नाही घरामध्ये. आता तो मोठा झाला, त्याला अक्कल आली आहे. तर एवढा अंधार, मी बसून रडले अक्षरशः की अंधारात बाळ बसलं माझं असं. तसं झालं. परवासुद्धा आता मी काहीतरी दुपारीच गेले होते, पण मला माहिती होतं मला रात्र होईल यायला, तर मी लाईट दुपारपासून लावून गेले होते. असं आहे. तर चला, हा ब्लॉग झाला मोठा. आणि नवाबचं मी ॲक्च्युली वेगळंच प्लॅन केलं होतं, पण हे अचानक आलं नवाबचं, तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करायला लागले. आता लगेचच मी पुढचा ब्लॉग पण शूट करायला घेईन. तुम्हाला पाहिजे म्हणून रेसिपी पण दिली आहे या ब्लॉगमध्ये. आता मी व्हेज काहीतरी बनवणार आहे, सोप्पं एकदम, पण व्हेजची रेसिपी तुम्ही सांगताय मला शेअर कर, तर ती पण करते त्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.